आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. छत्रपती शिवाजी महाराज अखिल भारताचे दैवत सांगलीतील शिवराज्याभिषेक सोहळा. शिवरायांच्या आदर्शाची स्मृती जागवणारा तुषार दोशी, पोलीस अधीक्षक. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा, लेझर शोचा नेत्रदीपक झगमगाट आणि डीजेच्या निनादात व अभंग रिपोर्ट्सचे धडाकेबाज सादरीकरण, नेत्रदीपक, लेझर शो आणि शानदार आतिषबाजीने सांगली शिवमय झाले. आज मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा 353वा शिवराज्याभिषेक सोहळा व अखंड शिवज्योतीचा 5वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा झाला. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. प्रारंभी जिजाऊ वंदना आणि शिवगर्जना झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोशी व माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन आणि अखंड शिवज्योतीचे पूजन करून ज्योतीचा 5वा वर्धापन दिन साजरा केला गेला. भाजप नेते आणि गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांनी मान्यवर अतिथी आणि तमाम शिवप्रेमींचे स्वागत केले. याप्रसंगी पृथ्वीराज बाबा पाटील यांनी पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोशी यांचा सत्कार केला. यावेळी प्रास्ताविकात पृथ्वीराज बाबा म्हणाले, सांगली शहर व जिल्ह्यातील युवकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि सर्वसामान्य रयतेसाठी स्वराज्य स्थापनेच्या ध्येयवाद कायम तेवत राहावा हा उद्देश ठेवून महाराजांचा दरवर्षी भव्यदिव्य स्वरूपात सांगलीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. गुलाबराव मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त वीरेंद्रसिंह पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून पुतळ्यासमोर 5 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती संभाजीराजे यांच्या शुभ हस्ते झालेल्या उद्घाटन व रायगडावरून आणलेल्या रायगड, सिंहगड, अजिंक्यतारा, प्रतापगड पावनभूमी. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, नितीनराजे शिंदे, स्वाती शिंदे, भारतीताई दिगडे, नीताताई केळकर, स्वाती खाडे, युवा प्रतिष्ठान हिंदुस्थानचे नितीन चौगले, प्राजक्ता धोत्रे, कीर्ती देशमुख, मनीषा कोकडे, प्राजक्ता कोळेकर, दीपाली पाटील, दिलीप पाटील, सुनीता शेरेकर, राजेंद्र कुंभार, विजया पृथ्वीराज पाटील, विश्वस्त वीरेंद्र सिंह पृथ्वीराज पाटील, फाउंडेशन अध्यक्ष विपिन पाटील, सांगली शहर पोलीस निरीक्षक सुगावकर साहेब, सांगली वाहतूक निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, डॉक्टर संजय पाटील, अभिजित कोळी, रवींद्र सदामते, योगेश सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने, केदार खाडेलकर, प्रकाश पाटील, उदय बेलवलकर, दरिबा बंडकर, सुरेश बंडकर, युवराज गायकवाड, महाबळेश्वर चौगले, राजेंद्र कुंभार, भाजप अल्पसंख्याक मोर्चा, महावीर पाटील, महेश खराडे, स्मिता भटकर, ईशा साठे, उर्मिला बेलवलकर, हुलारकर, मामा एडी पाटील, मनोहर परीट, श्रीकांत वाघमोडे, विकास पाटील, रामभाऊ पाटील, महेंद्र पाटील, प्रकाश वनकडे, अजित दुधाळ, प्राचार्य प्रताप भोसले आणि विविध क्षेत्रातील सांगलीकर शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.